जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, आता या ठिकाणी महाराष्ट्र बहुजन लॉयर्स ऑर्गनायझेशनच्या वतीने एक कार्यक्रम घेण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण कदम होते। त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। सर, आता जो आपण कार्यक्रम घेतला, काय त्याचा पाठिंबाचा उद्देश होता, काय घेतला? जे बहुजन समाजातील जे वकील आहेत त्यांच्या समस्या थोड्या वेगळ्या असतात आणि तीव्र असतात, कारण त्यांना प्रॅक्टिस करत असताना प्रस्थापित वकिलांच्या तुलनेने त्यांना जास्त संघर्ष करावा लागतो आणि म्हणून तो संघर्ष कसा कमी करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। बहुजन वकिलांमध्ये मेरिट कसं येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्याचबरोबर बहुजन वकिलांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही तडीस नेण्याचा आमच्या पद्धतीने प्रयत्न चालू आहे। आणि आज उद्देश असा होता की जे प्रॅक्टिस करताना अडचणी येतात त्या अडचणीच्या संदर्भात जे आपले माजी जिल्हा न्यायाधीश अनिल वैद्य साहेब जे आहेत त्यांचं आम्ही या ठिकाणी मार्गदर्शन ठेवलेलं होतं आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे वकिलांना मार्गदर्शन केलं आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही असंच मार्गदर्शनपर व्याख्याने आम्ही आयोजित करणार आहोत, जेणेकरून जो बहुजन समाजातील जो वकील आहे तो त्याच्या पायावर खंबीरपणे उभा राहील याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत। ज्या 40 वर्ष समाजासाठी झटत आहेत त्यांनी तळेगावचं नगराध्यक्षपद देखील भूषविलेलं आहे। त्याचप्रमाणे 2 वेळा ते नगरसेवक देखील त्या ठिकाणी झालेले आहेत आणि अशा प्रकारे जे तळेगाव येथील बाबासाहेबांचं जे स्मारक आहे, बंगला आहे, त्या बंगल्यासाठी त्यांनी मोठा लढा दिलेला आहे आणि त्या लढ्याच्या माध्यमातून त्या बंगल्याचा विकास त्यांनी त्या ठिकाणी घडवून आणलेला आहे आणि भविष्यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात त्या बंगल्याचा विकास ते घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत। आणि असं हे जे व्यक्तिमत्व आहे ते आपलं महाराष्ट्र बार आणि जो गोवा बार आहे ते इलेक्शन सध्या लागलेलं आहे आणि ते इलेक्शनमध्ये ह्या आमच्या मार्गदर्शिका सल्लागार आंबेडकरी चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी सातत्याने काम केलेलं आहे। अशी व्यक्ती या ठिकाणी उभी राहिलेली आहे आणि या व्यक्तीनं आज या ठिकाणी आलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे त्यांनी देखील या ठिकाणी आमचा उत्साह वाढवलेला आहे। तर मी पुन्हा एकदा आपल्या सर्व बांधवांना विनंती करेल की अशा ह्या धाडसी व्यक्तीला, धाडसी महिलेला, जी समाजामध्ये 40 वर्षापासून काम करत आहे, अशा महिलेला आपण निश्चितच या ठिकाणी प्रोत्साहन दिलं पाहिजे। आपण त्यांच्या पाठीशी या ठिकाणी राहावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करेल।